तर मला सोनम वांगचुकांना संपूर्ण पाठिंबा आहे. पण माझा दुःखीला पाठिंबा नाही. देशातील वैद्यकीय क्षेत्रातील सर्वात मोठी प्रवेश परीक्षा असलेल्या नीटमध्ये पेपरफुटी झाली. या गैरव्यवहाराच्या विरोधात राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक जंतर मंतर मैदानावर एक अभूतपूर्व आंदोलन पेटलंय. या आंदोलनात पर्यावरणवादी आणि शिक्षणतज्ञ सोनम वांगचुक हे विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी गेल्या 20 दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. या संपूर्ण प्रकरणाला आता महाराष्ट्रातील राजकारणातून एक मोठी कलाटणी मिळाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी सोनम वांगचुक यांच्या या लढ्याला आपला जाहीर पाठिंबा दिलाय. तर याच आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अमित ठाकरे उद्या दिल्लीत दाखल होणार आहेत. त्यामुळं वातावरण आणखी तापलं आहे. नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी. नीट परीक्षेतील सावळा गोंधळ समोर आल्यानंतर संपूर्ण देशातील लाखो विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला. अनेक राज्यांमध्ये विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून निदर्शनं केली, तर काही विद्यार्थ्यांनी नैराश्यातून टोकाचं पाऊल उचलल्याच्या दुर्दैवी घटना देखील घडल्या. अशा अत्यंत संवेदनशील आणि देशाच्या भवितव्याशी जोडलेल्या मुद्द्यावर लडाखचे प्रसिद्ध समाजसेवक सोनम वांगचुक यांनी दिल्लीतील जंतर मंतरवर उपोषण सुरू केलं. त्यांच्या या आंदोलनाचा मुख्य उद्देश देशातील परीक्षा पद्धतीतील पारदर्शकता परत आणणं आणि लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान करणाऱ्या जबाबदार घटकांवर कठोर कारवाई करणं हा आहे. म्हणजेच शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. पण राजीनामा तर सोडा हो, प्रधान या आंदोलनाकडे साधं ढुंकून देखील पाहायला तयार नाहीत आणि वरतून या आंदोलनाला देशविरोधी म्हणतात. त्यामुळे आता शिक्षण मंत्र्यांच्या बुद्धीची कीव येऊ लागली आहे. असो, अमित ठाकरे यांनी या मूळ उद्देशाचं स्वागत केलंय. सोनम वांगचुक यांच्यासारखी ज्येष्ठ आणि आदरणीय व्यक्ती विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आपले प्राणपणाला लावत असल्याबद्दल त्यांच्याविषयी आदर व्यक्त केलाय. अमित ठाकरे यांनी स्पष्ट केलंय, नीट परीक्षेच्या पेपरफुटीमुळे ज्या प्रामाणिक विद्यार्थ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय त्यांच्या पाठीशी उभं राहणं हे प्रत्येक संवेदनशील नागरिकाचं कर्तव्य आहे. याच भूमिकेतून त्यांनी वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा दिलाय. महाराष्ट्रात 2 महिन्यात तुम्ही ओपनिंग केल्यानंतर ती कोसळली आणि तुम्ही सहन करणार नाही, त्याच्याबद्दल कोणी बोलायचं नाही. काय सहन न करणार का काय? तुम्हाला लोकांनी तिकडे बसवलंय. ज्या लोकांचं नुकसान होतंय, ज्या रस्त्याचं नुकसान होतंय ते आम्ही बोलायचं नाही का? सहन का नाही करणार? मी त्या दिवशी साहेबांचं पण भाषण ऐकलं. मी मला वाटतं देवेंद्र फडणवीस साहेबांचं पण विधान भवनातलं ऐकलं की मला शिव्या घाला, आपण महाराष्ट्राला नको. ही महाराष्ट्राला शिवी आहे. तुम्ही केलेलं काम हे 2 महिन्यात कोसळतंय, ही महाराष्ट्राला शिवी आहे. महाराष्ट्राला शिवी ही आहे की तुम्ही कोट्यांमध्ये पैसे देऊन आमदार खासदार फोडताय. तुम्ही आम्ही बोलण्याचा हक्क आमच्याकडनं हिरावून घेताय, ही महाराष्ट्राला शिवी आहे. हे असं आधी कधीच नव्हतं. तुम्हाला जे करायचं करा, आम्ही बोलणार. तुमच्या चुकांवर बोलतोय, आम्ही महाराष्ट्रावर बोलत नाही आहोत. जिकडे तुम्ही महाराष्ट्रासाठी उत्तम कराल तिकडे उत्तम बोलणार. राज ठाकरेंनी जेव्हा आपल्या भाषणातून या सगळ्या प्रकाराचा उल्लेख केला तेव्हा राज ठाकरेंना प्रत्युत्तर म्हणून सुद्धा मुख्यमंत्र्यांनी विधानभवनामध्येच आणखी त्यावरती स्पष्टीकरण दिलेलं आहे. मिमिक्री वगैरे मिमिक्री संदर्भात आणि राज ठाकरेंवर टीकात्मक टिप्पणी सुद्धा त्यांनी केलेली आहे. मी मिमिक्रीचं ऐकलं. पुढे काय बोललं? सुपारीबाज हा शब्द वापरलेला आहे. भाडेके टट्टूला काही पर्यायी शब्द वापरले. भाडेके टट्टू हे आता महाराष्ट्र बोलायला लागले तुम्हाला. हे सगळे भाडेके टट्टू आहेत का? तुम्हाला अख्खं राज्य बोलायला लागले तुमच्या चुकांवर. ते सगळे भाडेचे टट्टू आहेत ज्यांनी तुम्हाला मतदान केलं. आम्ही सुपारीबाज हा टीकेचा. पुढे जे लोक तुमच्या कामांवरनं चुका काढतायत, जे काम ज्यांच्यासाठी तुम्ही काम करताय ते पूर्णपणे तुम्ही करू नाही शकत आहात आणि त्याच्यावरती बोलायला नाही पाहिजे, तर आम्ही भाडेके टट्टू. दुसरीकडे ते मित्र देखील म्हणतात राज ठाकरेंना. ते मित्र आहेत. हे बघा, मैत्री ही राजकारण आणि मैत्री ही वेगळी गोष्ट आहे. मी मुख्यमंत्री साहेबांना माणूस वाईट नाही बोलत आहे, पण ऍटलीस्ट टीका घ्यायला शिका. मी माणूस वाईट नाही बोलत आहे, पण तुमचं जिकडे काम होतं ते 2 महिन्यात कोसळून पडतंय. आता थँकफुली तिकडे कोणाचा जीव नाही गेला, फक्त तुमचं काम कोसळलं. अख्खं ते बंद पडलेलं 1 दिवस. त्याच्यावरती आम्ही बोलायचं नाही. बरं, किती खर्च झाला त्याच्यावर? 1000-2000 कोटी. 1000-2000 कुठून काय डेन्मार्क, स्वीडन काय काय कुठून प्रवास करून आलाय आपल्याकडे.
ह्याच्यावरती, आणि तुम्ही 2 महिन्यात तो प्रकल्प आपला कोसळतो ह्याच्यावरती बोलायचं नाही. उत्तम आहे, आमची पण मदत होते. मिसिंग लिंक झालंय, चांगलं आहे. अर्धा तास वाचला पुण्याला जायचं. पण ही कुठची क्वालिटी? नैसर्गिक काय असतं? आणि आधीच्या सत्तेला मला वाटतं की दरवेळेला बोलणं बंद करा. तुम्ही होतात त्या सत्तेत, तुमच्याकडे काम करायला तुम्हाला जबाबदारी नव्हती का तेव्हा? बस करा आहे की आधी वेगळ्यांची सत्ता होती, आधी तुमचीच सत्ता होती. वेगळा माणूस मुख्यमंत्री होता किंवा वेगळा माणूस महापौर होता. हे बोलणं थांबवा आता. पण कुठल्याही गोष्टीची अकाउंटेबिलिटी घेताना कोणतीही म्हणजे जर अकाउंटेबिलिटी भीतीदायक आहे, भीतीदायक आहे. मी तुम्हाला जेन्युइन सांगतो, ऍज अ सिटीजन मी सांगतो, हे खूप गंभीर आहे की कुठचाही माणूस आपल्याकडे अकाउंटेबिलिटी म्हणजे कोणी आन्सरेबलच नाही. आपण प्रश्न कोणाला विचारतोय, प्रश्न विचारल्यानंतर उत्तर येईल की नाही ह्याची आंदोलन करताना पण एक हे असतं की दडपण की समोरचे ऐकणार की नाही ऐकणार. का ते दिल्लीमध्ये चालू आहे तसं होणार आहे की एका माणसाचा जीव गेल्यानंतर तुम्ही चालू करणार आहात का ऐकायला? मात्र हा जाहीर पाठिंबा देत असतानाच अमित ठाकरे यांनी आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले. अमित ठाकरे यांच्या मते हे आंदोलन विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी आणि एका अत्यंत गंभीर विषयावर सुरू आहे. परंतु आंदोलनस्थळी ज्या पद्धतीचं वातावरण तयार केलं जात आहे ते या विषयाचं गांभीर्य नष्ट करणार आहे. त्यांनी थेट शब्दांमध्ये टीका करताना म्हटलंय की जंतर मंतरवर सध्या ज्या प्रकारे सोशल मीडियावरील रील्स बनवणं, केवळ फोटो काढण्यासाठी पोस्ट देणं आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी विविध प्रकारचं नाटक करणं हे सुरू आहे ते अत्यंत निंदनीय आहे. अशा रील संस्कृतीमुळे लाखो विद्यार्थ्यांचा हा संवेदनशील लढा केवळ एका सोशल मीडिया इव्हेंटपुरता मर्यादित राहण्याचा धोका निर्माण झाला आहे. अमित ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितलंय की त्यांचा पाठिंबा हा केवळ आणि केवळ सोनम वांगचुक आणि देशातील निष्पाप विद्यार्थ्यांसाठी आहे. परंतु अभिजित दीपके आणि त्यांच्या संघटनेच्या अशा फालतू कार्यपद्धतीला त्यांचा तीव्र विरोध आहे. आंदोलन हे गांभीर्यानं आणि ध्येयानं केलं पाहिजे, त्याला मनोरंजनाचं साधन बनवता कामा नये अशी रोखठोक भूमिका त्यांनी मांडली. मी तुम्हाला मगाशी बोललो तसं माझ्या या आंदोलनाबद्दल 2 मुद्दे. एक तर माझा सोनम वांगचुकांना संपूर्ण पाठिंबा आहे, पण माझा दीपकेला पाठिंबा नाही. मी ॲज अ माणूस, मी ॲज ह्युमन बिंग सांगतो, मी पक्ष म्हणून बोलत नाही. पक्ष म्हणून राजसाहेब त्यांची भूमिका मांडली. ज्या लेवलला मी दीपकेला बघतोय दररोज की सोनम वांगचुक सारखा एक मोठा व्यक्ती, भारतातलं एक मोठं नाव तुमच्या पाठी उपोषणाला बसलंय आणि तुम्ही त्याच्यासमोर ते प्रवक्ते असतील किंवा कोण असतील नाचतायत, तुम्ही रील्स करताय, तुम्ही नाटकी करताय, हे मला अजिबात पटलं नाही. मी जेव्हा सुरुवात केलेली आंदोलनाची तेव्हा मला खरंच आवडलेलं, कारण कोणतरी बोलायला आहे. 20 लोक ह्या आपल्या देशात वारली आहेत, आत्महत्या केली आहे, त्यांच्यासाठी तुम्ही एक आवाज उठवताय. मला खूप आवडलं की पण धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा हा झालाच पाहिजे होता. अशी निर्लज्ज लोक आपल्याकडे असू नाही शकत एज्युकेशन मिनिस्टर म्हणून. तो झालाच पाहिजे होता. पण तुम्ही ज्या लेवलला सिरियसनेस घालवला आंदोलनाचा ते मला नाही आवडलं. या आंदोलनाचं गांभीर्य केवळ राजकीय वादापुरतं मर्यादित नसून सोनम वांगचुक यांच्या खालावत चाललेल्या प्रकृतीमुळे संपूर्ण देशात चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. आज त्यांच्या उपोषणाचा 20वा दिवस आहे. एवढ्या प्रदीर्घ उपवासामुळे त्यांच्या शरीरावर अत्यंत विपरीत परिणाम झालेत. डॉक्टरांनी दिलेल्या वैद्यकीय अहवालानुसार गेल्या 20 दिवसांमध्ये सोनम वांगचुक यांचं वजन तब्बल 9 किलोनं घटलंय. त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी कमालीची खालावली आहे. शरीरातील स्नायूंचं विघटन सुरू झालंय. डॉक्टरांनी अत्यंत गंभीर इशारा दिला आहे की जर हे उपोषण असंच सुरू राहिलं तर त्यांच्या शरीरातील महत्त्वाचे अवयव निकामी होण्याची भीती आहे. दिल्ली उच्च न्यायालयानं देखील या प्रकरणाची दखल घेत केंद्र आणि दिल्ली सरकारला वांगचुक यांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेण्याचं आणि त्यांच्या वैद्यकीय स्थितीवर सतत देखरेख ठेवण्याचे निर्देश दिलेत. एवढी गंभीर परिस्थिती असतानाही केंद्र सरकारकडून या आंदोलनाची दखल घेतली जात नसल्यानं आंदोलकांमध्ये आणि विरोधी पक्षांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय. सोनम वांगचुक आणि विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला राष्ट्रीय स्तरावर व्यापक राजकीय समर्थन मिळतंय. महाराष्ट्रातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यापूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. सरकार सोनम वांगचुक यांच्या जीवाशी खेळत असून त्यांचा बळी घेत आहे असा घणाघाती आरोप राज ठाकरे यांनी भाजप सरकारवर केलाय. नीट परीक्षेतील या ऐतिहासिक घोटाळ्यानंतर देशातील 20पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली. या पार्श्वभूमीवर मनसेनं
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची आग्रही मागणी केली आहे। देशातील शिक्षण व्यवस्थेचे इतके मोठे वाभाडे निघाले असताना आणि निष्पाप विद्यार्थ्यांचे बळी जात असताना शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ पद सोडायला हवं होतं, असं अमित ठाकरे यांनी देखील आवर्जून म्हटलंय। दुसरीकडे महाराष्ट्रातीलच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील या आंदोलनाला पक्षाचा अधिकृत आणि पूर्ण पाठिंबा जाहीर केलाय। उद्धव ठाकरे यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलंय की हा विषय कोणत्याही एका पक्षाचा किंवा राजकारणाचा नसून हा देशातील तरुण पिढीच्या आणि संपूर्ण देशाच्या भवितव्याचा प्रश्न आहे। जर देशातील सर्वात महत्त्वाची मानली जाणारी वैद्यकीय प्रवेश परीक्षाच सुरक्षित नसेल आणि तिचे पेपर फुटत असतील तर देशातील शिक्षण व्यवस्थेवर जनतेचा विश्वास कसा राहणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी स्वतः दिल्ली गाठून जंतर मंतर येथे सोनम वांगचुक यांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली। एवढंच नव्हे तर ठाकरे गटाने या आंदोलनाच्या समर्थनार्थ 19 जुलै रोजी मुंबईतील दादर येथे मोठ्या प्रमाणावर निदर्शनं करण्याची घोषणा केली आहे। तर 20 जुलै रोजी दिल्लीत संसदेवर काढण्यात येणाऱ्या मोर्चातही त्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत। केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशातील सर्वच प्रमुख विरोधी पक्षांनी केंद्र सरकारला या मुद्द्यावरून धारेवर धरलंय। काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते के.सी. वेणुगोपाल आणि खासदार शशी थरूर यांनी सोनम वांगचुक यांच्या आरोग्याविषयी तीव्र चिंता व्यक्त केली आहे। शशी थरूर यांनी वांगचुक यांना उपोषण मागे घेण्याचं आवाहन केलंय आणि केंद्र सरकारनं तातडीनं आंदोलकांशी चर्चा करून या समस्येवर मार्ग काढावा अशी मागणी केली आहे। आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनीही जंतर मंतरवर जाऊन आंदोलकांची भेट घेतली। केजरीवालांनी केंद्र सरकारवर सडकून टीका करताना म्हटलंय की धर्मेंद्र प्रधान यांना शिक्षण मंत्री पदावरून तात्काळ हटवलं पाहिजे आणि त्यांच्या जागी सोनम वांगचुक यांच्यासारख्या प्रामाणिक आणि सुशिक्षित व्यक्तीला देशाचे शिक्षण मंत्री बनवलं पाहिजे, जेणेकरून देशातील शिक्षण व्यवस्था सुधारेल। याशिवाय समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनीही या आंदोलनाला पाठिंबा देत संसदेच्या आगामी अधिवेशनात हा मुद्दा अत्यंत आक्रमकपणे मांडण्याचे संकेत दिले। आता अमित ठाकरे यांनी घेतलेली भूमिका ही अत्यंत लक्षवेधी ठरणार आहे। एका बाजूला सोनम वांगचुक यांच्यासारख्या देशभक्त आणि समाजसेवक विद्यार्थ्यांसाठी आपले प्राण पणाला लावतायत, तर दुसऱ्या बाजूला सरकार आपली राजकीय पोळी भाजण्यात व्यस्त आहे। विरोधी पक्षांची एकजूट, विद्यार्थ्यांचा आक्रोश आणि सोनम वांगचुक यांची खालावलेली प्रकृती यामुळे केंद्र सरकारवर या प्रकरणात तातडीनं हस्तक्षेप करण्याचा प्रचंड दबाव निर्माण झाला। आता 20 जुलै रोजी होणाऱ्या संसद मार्चकडे आणि त्यावर केंद्र सरकार काय पाऊल उचलतंय याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं।